पण जेव्हा परिवारमध्ये असतो तेव्हा आपण भावाभावामध्ये पण भानगड होतात. त्या अनुषंगाने आमचे भाऊ, माझे मित्र अरुण आशान यांनी जे काही बॅनर लावला, तर आमची ही भावना झाली की आम्ही काही उत्तर द्यायला पाहिजे. द्यायला पाहिजे ना. म्हणजे कसं आहे, जर उत्तर दिला तर सगळ्यांना वाटला की आता भाऊ-भाऊचा झगडा रस्त्यावर येतोय. म्हणून सगळे भाऊ एकत्र झाले आज. अशी काही गोष्टच नव्हती. ज्यांनी ज्यांनी लावले बॅनर त्यांनी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ लावले आणि आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता जमनुजींनी सांगितलं की अशी काही गोष्टच नाहीये. त्यामुळे हा प्रश्नच आता निर्माण होत नाही. आपकी प्रॉपर्टी है आपकी शक्ति। आपके सपनों को पूरा कीजिए लोन अगेंस्ट प्रॉपर्टी के साथ। चाहे हो आपका बिजनेस एक्सपांशन प्लान या फिर पर्सनल ड्रीम्स और फ्यूचर प्लान्स, वी हैव गॉट यू कवर्ड विद आवर लोन अगेंस्ट प्रॉपर्टी। आज ही क्रिस्टल फाइनेंस बाय अजीत माकीजानी से संपर्क कीजिए। इजी प्रोसेस, मिनिमम डॉक्यूमेंटेशन, फास्ट अप्रूवल, हैसल फ्री डोर स्टेप प्रोसेस। उल्लास जाबाज 24/7 टीवी न्यूज, शहर का आईना। नमस्कार, मैं प्रेम जामनानी, आप देख रहे हैं उल्लास जाबाज न्यूज। शहर की ताजा तरी खबरों से बने रहने के लिए उल्लास जाबाज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को क्लिक कीजिए। वॉर चालू था बीजेपी और शिवसेना के बीच में। अभी आप दोनों पार्टी के नेता एकत्रित बैठकर चर्चा की, क्या हल निकला इसमें और क्या आपकी पहली प्रतिक्रिया? देखिए, भारतीय जनता पार्टी उल्लासनगर जिला और शिवसेना शिंदे गट के सभी पदाधिकारी हम सब एक हैं। हमारे अंदर कहीं भी कोई मनमुटाव आपस में नहीं है। कभी कभी छोटी छोटी बातों पर कोई कार्यकर्ता ऐसे एक दूसरे के प्रति अगर नाराजगी व्यक्त करते हैं तो उनका जो नाराजगी है वरिष्ठों के सामने बिठा करके दूर किया जाता है। और हम पूरी कोशिश करेंगे कि हम वरिष्ठों के साथ बैठ करके ऐसे छोटी मोटी बातों को हल निकाल लें और हम सब मिलकर शहर विकास के लिए कार्य करें। बीच में जो बैनर पोस्टर हुए वो बात अब खत्म हो चुकी है। उनकी तरफ से भी एक बैनर आया, हमारे कार्यकर्ताओं ने भी जवाब दिया, लेकिन ऐसी कोई बात नहीं है। हम सब एक हैं। गुस्से में आकर के किसी कार्यकर्ता ने अगर ऐसी बात कही है तो उसे दूर कर दिया जाएगा और वरिष्ठ हमारे निर्णय लेंगे। जैसे हमारे महाराष्ट्र प्रदेश के हमारे अध्यक्ष माननीय बावनकुळे जी ने कहा है कि शिवसेना और भाजपा की युति एकदम मजबूत युति है और हम पहले से भी ज्यादा सीटें लाएंगे, चाहे लोकसभा की हो, चाहे विधानसभा की हो, चाहे उल्लासनगर महानगर पालिका हो। हमारा उद्देश्य शहर विकास के लिए काम करना है। महाराष्ट्र में जो युति बनी है वो लोगों की भावनाओं को देख करके बनी है। लोगों ने जो अपना मत दिया था भाजपा शिवसेना के लिए वो आपस में मिले हैं।
तो यह युति कायम रहेगी, इसमें कोई भी दरार नहीं है, हम सब एक हैं। ये छोटी मोटी बातें जो ही हैं उसे दूर कर लिया जाएगा। आप देखिए, एकनाथ शिंदे जी हमेशा छोटे भाई की तरह ही रहे हैं, पहले भी जब अभी हमारे साथ अपना उद्धवगढ़ छोड़ के आए तो रहे हैं, लेकिन हमारे माननीय नरेंद्र मोदी जी, हमारे माननीय अमित शाह जी, हमारे वरिष्ठ, हमारे माननीय फडणवीस जी, इन्होंने भी बड़ा दिल दिखाया है। और जब हमारे साथ जुड़े थे तब भी 50 और 105 के आंकड़े थे, अलग अलग नहीं थे। तो इसमें कोई बात है ही नहीं ये लिखने की कि 50 क्या और 105 क्या, चाहे कोई छोटा है या कोई बड़ा है। हम सिर्फ अपने प्रदेश का विकास, अपने शहर का विकास करने के लिए जुड़े हैं और हम सब मिलकर अच्छा काम करेंगे। इसमें कोई छोटा और कोई बड़ा नहीं है। वरिष्ठ हमारे निर्णय लेंगे, उसके हिसाब से कार्यकर्ता काम करेंगे। देखिए, कार्यकर्ता के अंदर जब इस प्रकार के उफान उठते हैं तब कार्यकर्ता किसी की समझ को नहीं सुनता है और न ही वरिष्ठों से कुछ पूछता है। लेकिन ऐसे बातें हो जाने के बाद कार्यकर्ताओं को जब समझाया जाता है तो कार्यकर्ता समझ से काम करते हैं। मुझे पूर्ण यकीन है कि अरुण आशान जी भी, जिन्होंने पहले बैनर लगाया, उनको भी समझ आई है कि इस प्रकार नहीं करना चाहिए। और हमारे प्रदीप रामचंदानी जी ने भी जो लगाया है, तो दोनों भाई हैं, एक ही पक्ष में हैं। शिंदे गठ हो या भाजपा हो, सब एक है, सब मिलकर के काम करेंगे। और इस शहर के अंदर जितने भी विकास के कार्य हैं हम लेके आएंगे और हमारे माननीय मुख्यमंत्री जी और उप मुख्यमंत्री जी हमारा सहयोग करेंगे। देखिए, ऐसी कोई भी बात नहीं है। महाराष्ट्र में जो सत्ता हो रही है, जो युति की सरकार है, इसमें आपने देखा होगा आज तक एक भी भ्रष्टाचार का आरोप नहीं लगा हुआ है। और उल्लासनगर के लिए यह जो कार्यकाल है सबसे ज्यादा विकास का कार्यकाल है। इसमें जितना विकास होगा पिछले कई वर्षों में नहीं हुआ होगा। ये कॉर्पोरेशन में कोई भ्रष्टाचार कर रहा है? देखिए, प्रदीप रामचंदानी जी ठेकेदार से पहले हमारे भारतीय जनता पार्टी के कई वर्षों के कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं और बहुत अच्छी समझ रखते हैं। वो अगर उनको कुछ ऐसा नजर आया होगा तो उसके ऊपर विचार किया जाएगा। खरं म्हटलं तर अशी काही गोष्टच नव्हती. ज्यांनी ज्यांनी लावले बॅनर त्यांनी त्यांनी त्यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ लावले. आणि आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता जमनूजींनी सांगितलं की अशी काही गोष्टच नाहीये. त्यामुळे हा प्रश्नच आता निर्माण होत नाही. आपण जो बॅनर लावला होता त्यात आपण खासदारांचं कौतुक किंवा समर्थन केलं होतं, मात्र भाजपने लावलेल्या बॅनरवर आपल्याला डिवचण्यात आलं होतं असं आपल्याला वाटत नाही? काहीच नाही. त्यांना जी आकडेवारी जी पहिली होती ती फक्त त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलाय कोणीतरी आपल्या उत्साहात मध्ये, पण जे आहे ते पहिल्यापासून आहेच ना. तुम्ही कमजोर म्हटल्यामुळे त्यांनी आकडेवारी टाकली का? आम्ही कोणाला कमजोर म्हटलंच नाही. बॅनर लिहिलं होतं ना कमजोर. ते एक शेरोशायरी, आता शेरोशायरी टाकणारे आता काय उत्साही आमचे पण काय कलाकार आहेत, त्यांनी लिहिला. पण समर्थनार्थ बॅनर म्हणजे आम्ही आमच्या नेत्याचा बॅनर, त्यांनी त्यांच्या नेत्याचा बॅनर, याच्यामध्ये कोणाला डिवचण्याचा आणि सांगण्याचा काही असा प्रश्न नव्हता. गणपत गायकवाड यांची पण नाराजी तुम्ही दूर करणार? मुळात गणपत गायकवाड यांची नाराजगी आमच्यावर असूच शकत नाही, कारण त्या मतदारसंघामध्ये गणपत गायकवाड यांनी एवढं कार्य केलेलं आहे आमच्या वार्डामध्ये, त्यामुळे आम्ही त्यांच्या बरोबर जाऊ. नाहीतर त्यांनी एवढा फंड आमच्या वार्डामध्ये कशाला दिला असता नाराजगी असती तर. त्यांनी असं म्हटलं की काही लोक स्वतःला मुख्यमंत्री समजतात, त्यांनी तुम्हाला उद्देशून असं म्हटलंय, तर तुमचं काय म्हणणं? असं मला वाटत नाही, कारण का ते आमदार आहेत आणि कोणाला म्हणणार नाही. आणि जर का त्यांनी म्हटलं असेल तर असं वाटतं ना, घरातला मोठा माणूस जर का एखादा जर का पोलीस अधिकारी असेल तर त्याची बायको पोलीस अधिकारी नसते. आमच्या घरातले आमचे मोठे बाई मुख्यमंत्री, त्यामुळे आम्हाला वाटतं आम्ही मुख्यमंत्री, असं काही नाही. पण आपल्याला लहान भावाच्या भूमिकेत राहायला आवडेल का आता याच्याकडे? आम्ही लहानच आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे, जमनुजींनी सांगितल्याप्रमाणे की लहान भाऊ मोठा भाऊ असं काय नाही. त्यांनी जे उदाहरण दिलं ते उदाहरण अगदी तंतोतंत बरोबर आहे. तर सर, त्यांनी लावलेला बॅनर आता काढला गेला, तुम्ही काढला का तो? नाही, लावला कधी हेच माहित नाही आणि काढला कधी हेच ते माहित म्हणतात नाही. की चोरीला गेला, कारण महापालिका मध्यरात्री चालू नसते, तर तुम्ही कोणी काढून नेला का? मला तर माहितच नाही कुठला बॅनर लावला. आता ते पत्रकारांच्या माध्यमातून जेव्हा सांगितलं तेव्हा माहित पडलं. मला तर माहितच नाही. आपस में कोई विवाद नहीं है। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, हम सब एक है। ये एक परिवार में छोटा मोटा मतभेद होता है, उसको सुलझाया जाता है। हमारे वरिष्ठों ने सुलझा दिया। अभी हमारे में कोई मतभेद नहीं है। कल्याण लोकसभा में असहकार का एक ठराव पारित किया गया था, क्या उल्लासनगर में भी ऐसी कोई भूमिका रहेगी? कोई भूमिका नहीं रहेगी। जो हमारे वरिष्ठ कहेंगे, जो भी हमें कैंडिडेट देंगे, हम उसको बड़ी संख्या में चुन के लाएंगे। सर, ये जो विवाद था देवेंद्र फडणवीस साहब या बावनकुळे साहब को बताया गया था क्या, और उन्होंने ये सबमिट किए? नहीं, ऐसी कोई बात नहीं है। वो देखिए, वरिष्ठ जो भी निर्णय लेते हैं हम मंजूर करते हैं। अभी भी जो वरिष्ठों ने जो भी निर्णय लिया है उनकी सहमति है। हम सब एक हैं और एक ही रहेंगे। लेकिन ये जो विवाद है बताया गया था, उनके कान पे डाला था कि ये पता? यह हमारे अध्यक्ष साहब ने सब बता दिया आपको विस्तार में। अभी हमारा कोई विवाद नहीं है भारतीय जनता पार्टी शिवसेना में। अभी इसके बाद में बैनर नहीं लगेगा दोनों पक्ष की ओर से? देखिए, हम तो चाहते हैं कि कोई भी बैनर नहीं लगे, क्योंकि हम एक परिवार हैं।
आज हमारा बरसों से रिलेशन है, आज का रिलेशन नहीं है। लेकिन कोई कार्यकर्ता को जो जब अध्यक्ष साहब ने बताया कुछ को नाराजगी रहती है, वो पर्सनल व्यक्तिगत कुछ लगाता है तो अलग बात है। बाकी हमारे युति के हिसाब से कोई बैनर नहीं लगते। तो कार्यकर्ताओं को नेताओं को कुछ किया जाएगा इस आपके माध्यम से या ऐसा ना होएगा? देखिए, आज के बाद में हम कोशिश करेंगे कोई बैनरबाजी ना लगे। हम जिस तरीके से एक हैं, कोई मतभेद होने नहीं देंगे आगे से। अगर बैनरबाजी हुई तो कार्रवाई करेंगे? जरूर कार्रवाई करेंगे। ते की एक मिनिट मुळात कसं आहे की आम्ही शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी गेले 25-27 वर्षापासून परिवार आहे आणि त्यानंतर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी कसं उठाव करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनाची सरकार तयार केली तर नाराजीचा तर प्रश्न येत नाही. पण कसं असतो आपण जेव्हा परिवारमध्ये असतो तेव्हा आपण भावाभावामध्ये पण भानगड होतात. त्या अनुषंगाने आमचे भाऊ माझे मित्र अरुण आशान यांनी जे काही बॅनर लावला तर आमची ही भावना झाली की आम्ही काही उत्तर द्यायला पाहिजे ना. म्हणजे कसं आहे जर उत्तर दिला तर सगळ्यांना वाटला की आता भाऊ-भाऊचा झगडा रस्त्यावर येतोय म्हणून सगळे भाऊ एकत्र झाले आज आणि सगळ्यांनी मिळून सांगितलं की सगळं काही अलबेल आहे आणि अलबेल आहे तर आमच्याकडे आव्हान किती मोठं आहे तुम्ही हे सांगा ना किती आव्हान आहे. आता आमची भारतीय जनता पार्टी आमच्याकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे ते तुटलेले आहेत त्यांचं आव्हान आहे. त्यांची कमी झालेली मतं आम्हाला भरून काढायचे. हे सगळ्यावर आम्हाला काम करायचे. काम करताना आम्ही लोकांना मिळून काम करायला पाहिजे हेच उद्देश होता याच्या मागे. आणि जे काही आमचे प्रश्न आहे जे प्रलंबित आहे एक प्रश्न आमचा जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे आपलं आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते तेव्हा भारतीय जनता पार्टीमध्ये होते त्या लोकांनी क्रॉस वोट केली होती महापौरमध्ये आणि आमची लीलाताई आसाम महापौर झाली होती. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आम्ही खासदारांनाच म्हणतो की ते लवकरात लवकर त्याचा निर्णय आला पाहिजे. तसे जे प्रश्न आहे ते आम्ही वरिष्ठ पातळीवर हे आपण सगळ्यांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे ते वरिष्ठ पातळीवर त्याचा जे काही आहे होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक हिंदुत्वचा विचार घेऊन गेलेली आहे आणि ते हिंदुत्वचा विचार जे आहे आणि विकासाचा विचार डबल इंजन सरकार पूर्ण करणार आहे. हे जे काय छोटे मोठे जर संभ्रम होत आहे ते मला असं वाटतं की आमचे लोक वरिष्ठ पातळीचे नेता खूप सज्ज आहे आणि मी माझ्या आमदार आणि माझ्या अध्यक्षाला विनंती करेल आणि आपले आलेले शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत त्यांनाही विनंती करेल की लवकरात लवकर हे स्पष्ट करायचे की उल्हासनगरमध्ये आपला हात राष्ट्रवादी काँग्रेसवर आहे का नाही आहे तर मग आम्ही जोमाने काम करू.